सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। पैशांच्या बॅगेसह शिरसाटांचा व्हिडिओ समोर। राऊतांच्या दाव्यानंतर व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। आपल्याच घरातील व्हिडिओ असल्याचं संजय शिरसाटांकडून मान्य। व्हिडिओबाबत माहिती नाही, कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढल्याचं सांगत सारवासार। आमदार निवासातील मारहाण प्रकरण संजय गायकवाडांना भोवलं। मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। मारहाणीचा पश्चाताप नाही, गायकवाडांची माझाला प्रतिक्रिया। $3,367 धार्मिक स्थळांवरचे बेकायदा भोंगे काढले। मुख्यमंत्र्यांची माहिती। बेकायदा भोंगे दिसल्यास पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा। ध्वनिक्षेपकांना रात्री 10 नंतर परवानगी नाहीच अशी ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर तर्कवितर्क। गुपचूप दौऱ्यात शिंदेंची भाजपच्या बड्या नेत्यांसोबत भेट झाल्याची चर्चा। महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष भाजपात विलीन करण्यास तयार होते। तसंच त्यांनी फडणवीसांचीही तक्रार केली। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। शिंदे मोदी शहांना भेटले असतील तर राऊतांना पोटशूळ का? उदय सामंतांचा सवाल। आयकर विभागाची नोटीस पाठवून कुरघोड्या सुरू असल्यामुळे दौरा। रोहित पवारांचा मोठा दावा। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। आज विधान परिषदेत सादर होणार। विधेयकावरून गोंधळ होण्याची दाट शक्यता। कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। छत्रपती संभाजीनगरातील घोटाळा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे। एबीपी माझाशी बोलताना एका संस्था चालकाचा गंभीर आरोप। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्या आडून लाखो रुपये लुटले। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक। शहापूर मासिक पाळी तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सोमवारपर्यंत सुरू करा, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन। पालकांचा इशारा। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडे 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या कामगार नेता किरण घोडकेला 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक। अभिजित पाटलांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीनं मागितली होती खंडणी। प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितल्यानं मारहाण। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धक्कादायक घटना। मारहाणीत पालकाचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।